छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या कथांमधली एक कहाणी म्हणजे आग्र्यातली सुटका। औरंगजेबानं कपटानं शिवरायांना बोलावलं आणि शिवराय आणि शंभूराजेंना तिथं कैद करून ठेवलं। पण शूर शिवरायांनी मोठ्या चातुर्यानं तिथून सुटका करून घेतली आणि हा देदीप्यमान इतिहास आता आग्र्यातील प्रस्तावित स्मारकानं पुन्हा जिवंत होणार आहे। महाराष्ट्र सरकारनं आग्र्यामध्ये स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर तमाम शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पण तेव्हा तब्बल 99 दिवस नजरकैदेत असलेले शिवराय आग्र्यात नेमके कुठे होते याबाबत सर्वांनाच कुतूहल असलं तरी ते फारसं परिचित नाही। हेच ऐतिहासिक स्थळ सर्वांसमोर आणण्यासाठी पुढारी न्यूजनं थेट आग्रा गाठलं। पाहूया शिवरायांच्या स्मारक स्थळाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन ज्या आग्र्याच्या ठिकाणाहून निघाले त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। खरं तर ही जागा महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी ऐतिहासिकच म्हणावी लागेल। या ऐतिहासिक जागेमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मनातलं काळबेरं ओळखलं आणि त्यांनी या ठिकाणावरूनच व्यूहरचना तयार केली। व्यूहरचना तयार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम जर पाहिलं तर त्यांच्या सोबतचे सवंगडी या ठिकाणावरून त्यांना जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर हळूहळू जे आहे टप्प्याटप्प्यानं स्वतः देखील या ठिकाणी निघाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं काळात जे मन होतं ते ओळखलं आणि औरंगजेबाला पत्र लिहून सांगण्यात आलं की माझ्यासोबतचे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणून सर्वप्रथम काढून देण्यात यावं। त्या औरंगजेबाला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज एकटे राहतील, त्यानंतर त्यांच्यावरती पहारा देणं सोपं होईल आणि अगोदर सगळे लोक गेले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहे स्वतः आजारी पडण्याचं सांगून पेटाऱ्यातून निसटले। हा इतिहास आपल्या समोर आहे। हा सगळा इतिहास आपल्या समोर असताना छत्रपती शिवाजी महाराज निसटल्याचं औरंगजेबाला वारंवार शल्य झालं आणि तो पुन्हा दख्खनमध्ये आला। दख्खनमध्ये आल्यानंतर तो तिथेच मेला। हे आपल्या समोर इतिहास आहे। हा सगळा इतिहास जगाला भारताला कळावा यासाठी या ठिकाणी मोठं जे आहे ते स्मारक जे आहे ते तयार केलं जाणार आहे। त्याचं मैदान जे आहे ते समोर आहे। तर एकंदरीत या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे ते तयार करण्यात येणार आहे आणि या स्मारकासाठी आता राज्य सरकारने ही जमीन जी आहे ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न जे आहे ते सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम आपला सर्वांना या ठिकाणी खास करून दिल्लीत राहणाऱ्या, दिल्लीपासून जवळ असणाऱ्या आणि उत्तर भारतातील लोकांना समजावा यासाठी हे स्मारक उभं केलं जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। या ठिकाणची जागा घेतली जाणार आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी मोठं स्मारक जे आहे ते उभं राहणार आहे। कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, आग्रा। तर शिवरायांना नजरकैदेत ठेवलं होतं ती कोठी आहे तरी कुठं, त्या ठिकाणी आता नेमकं काय आहे या ऐतिहासिक स्थळी सर्वात आधी पोहोचलेल्या पुढारी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट खास आमच्या प्रेक्षकांसाठी। ही जी पूर्ण कोठी आहे त्या कोठीवरती थोडीशी माहिती मिळते आपल्याला। या कोठीचा इतिहास या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ही कोठी जी आहे या कोठीला मीना बाजार कोठी म्हणतात। नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सचे जे गव्हर्नर होते त्यांचं हे अधिकृत निवास होतं असं सांगितलं जातं आणि त्यांचे गव्हर्नर स्वतः त्यांचे जे अतिथी असतील, पाहुणे असतील ते या ठिकाणी राहायचे। मात्र 1857च्या उठावानंतर जेव्हा आग्र्याहून अलाहाबादला, प्रयागराजला ही राजधानी हलवण्यात आली, त्याच्यानंतर ती लखनौला गेली असं एक पूर्ण स्वरूप पाहायला मिळतं। त्यानंतर या कोठीचा निलाव झाला आणि निलावानंतर ही कोठी राजा जय किशन दास यांना देण्यात आली। आपण जर हा दरवाजावरती बघितलं तर त्यांच्या नावाने राजा जय किशनदास भवन असं वरती लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी ही कोठी पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुघलचंद सराई, त्याचबरोबर ह्या कोठीचं नाव कोठी मीना बाजार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत करण्यात आलं होतं असा दावा करण्यात येतो आणि त्यानंतर इथे अवशेष म्हणून हा भाग आहे। मात्र जे पूर्ण पटांगण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या पटांगणामध्ये आता आपल्या राज्याचं भव्य दिव्य असं स्मारक पाहायला मिळेल आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कशा पद्धतीने झुकत नाही, महाराष्ट्रातील राजा असो किंवा स्वराज्याची जे स्फुल्लिंग पेटवलं गेलं आणि पण ते अटकेपर्यंत कसं पोहोचवलं याची सगळी माहिती जी आहे त्या स्मारकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हे स्मारक नक्की कसं असेल आणि आपल्या सर्वांसाठी जे जे लाल किल्ला पाहायला येतील आग्र्याचा ते निश्चितपणे आपल्या राजाचं स्मारक देखील पाहायला येतील आणि ते स्मारक पाहिल्यानंतर
त्यांना आपला राजा कसा होता आणि त्यांनी कशा पद्धतीने अटकेपार झेंडे लावण्याचं स्फुल्लिंग या ठिकाणी चेतवलं हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं आग्र्यातील स्मारकाला परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात दिली. आपल्याला कल्पना आहे की आग्र्यामध्ये शिवस्मारक तयार करण्याकरता आपण एक नुकताच GR काढलेला आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं तिथे त्यांचं स्मारक व्हावं याकरता आता आमचा पत्रव्यवहार हा उत्तर प्रदेश सरकारशी चाललेला आहे. त्यांनीही ते स्मारक करायला मान्यता दिली आहे, पण आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांच्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राला ते स्मारक करण्याची परवानगी द्यावी. त्या संदर्भात पत्रव्यवहार चाललाय. पानिपतमध्येही आपल्याला माहिती आहे अतिशय शौर्याने मराठे लढले होते. तिथेही आपण हरियाणामध्ये जो काही काला अंब हा जो काही भाग आहे तिथे जागा अधिग्रहित करतो आणि तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. स्मारक हे शेवटी मराठ्यांची आणि महाराष्ट्राची, मराठी माणसाची प्रतिमा म्हणा किंवा मराठी माणसाचं जे शौर्य होतं ते दाखवणारं असावं. आणि त्यातच मग ओघानं छत्रपतींचा सगळा इतिहास जो स्वराज्य स्थापनेमध्ये जो काही आला त्या स्मारकामधनं एक तिथे येणाऱ्या सर्व लोकांना एक म्हणजे ओळख राहावी, त्यातनं बरंच काही करायला मिळावं अशा पद्धतीनं हे स्मारक व्हावं.